पक्षशिस्त भंग करणारं कृत्य केल्याचं निदर्शनास आल्यानं भाजपानं विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। भारतीय जनता पार्टीचे जबाबदार प्रतिनिधी असूनही पक्षशिस्त भंग करणारं कृत्य वारंवार केल्याचं निदर्शनास आल्याचं या कारणे दाखवा नोटीसीत म्हटलं आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस तथा केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीन गडकरी प्रचारासाठी माळशिरस इथं आले असता या कार्यक्रमास अनुपस्थिती होती। शिवाय लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवारानं भाजपच्या विरोधात काम केलं। पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केलं। आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाच्या बूथ प्रमुखांना धमकावणं, पोलिंग एजंट मिळू न देणं असे प्रकार केल्याचे निदर्शनास आलं असून लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजपाविरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचं देखील निदर्शनास आल्याचं या कारणे दाखवा नोटीसीत म्हटलंय। याचबरोबर विधानसभा निवडणुकीत आपल्या परिवारातील सदस्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपाविरोधी काम केलं असून महायुतीच्या सरकारनं ज्या शंकर सहकारी साखर कारखान्यास आर्थिक मदत केली त्याच कारखान्यातील चिटबॉयकडून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला। तसंच कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिव नगर इथल्या रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचं निदर्शनास आलं आहे। पोलिंग एजंटला आपल्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं देखील निदर्शनास आल्याचं या कारणे दाखवा नोटीसीत भारतीय जनता पार्टी कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी म्हटलं आहे। दरम्यान हे सर्व विषय अतिशय गंभीर असून यावर आपलं काही स्पष्टीकरण असल्यास ते 7 दिवसात लेखी स्वरूपात सादर करावं असं देखील मुकुंद कुलकर्णी यांनी या नोटीसीत म्हटलं आहे। दरम्यान विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना आता कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्यानं नेमकं ते काय उत्तर लेखी स्वरूपात देणार याकडे लक्ष लागून राहिलं असून पक्ष पुढील कोणतं मोठं पाऊल उचलणार याबाबत देखील आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे।